आपण कमवत असलेले पैसे कशा पद्धतीने खर्च करायचे त्याची प्रायोरिटी लिस्ट बघूयात आज आपण 4 स्टेप्स मध्ये. सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये आपल्या गरजांवरती खर्च करा. जसं की तुमच्या घराचा रेंट आहे, युटिलिटीचे बिल्स आहेत, तुमचा एखादा EMI चालू असेल तर तो पे करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हे आपल्याकडे असलंच पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. त्याच्याविषयी तुम्हाला खूप काही माहिती नसेल ना, तर मी आपल्या युट्यूब चॅनलवरती या 3ही विषयांवरती सेपरेट व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत, ते जाऊन बघा. सगळ्यात आधी या गोष्टींवरती खर्च झाला पाहिजे. दुसऱ्या स्टेप मध्ये अशा गोष्टींवरती पैसे खर्च करायचे ज्या आपण मे बी आज करत नाही पण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जसं की जर तुमचं एखादं लोन चालू असेल तर त्याचं एक्स्ट्रा पेमेंट करत राहणं. दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा किमान एका वर्षामध्ये एक एक्स्ट्रा पेमेंट झालं पाहिजे, ही गोष्ट गरजेची आहे. किंवा तुम्हाला फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करत राहणं गरजेचे आहे. त्यामुळे मिनिमम एखादा म्युच्युअल फंड, एखादा SIP आपला चालू असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमचं भविष्य सुरक्षित करणार आहेत. तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती खर्च करायचा आहे. जसं की आपल्याला एखादा नवीन ड्रेस घ्यायचा आहे, एखादा नवीन फोन घ्यायचा आहे, पार्टी करायची, अशा सगळ्या गोष्टी पण थोडंसं आयुष्यामध्ये गरजेच्या असतात. पण त्या नसल्याच ना तर आपल्यावरती लगेच काही वीज कोसळणार नाहीये.